वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जे.एस. इंगळे, असोसिएट प्रोफेसर आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज, विटा, जिल्हा सांगली. मी याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक्सटर्नल इकॉनॉमीज अँड डिसइकॉनॉमीज या टॉपिकवरती लेक्चर देणार आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी इंटरनल इकॉनॉमीज अँड डिसइकॉनॉमीज या टॉपिकवरती लेक्चर दिलेलं होतं. आजच्या तासाला मी बहिर्गत बचती आणि बहिर्गत तोटे, एक्सटर्नल इकॉनॉमीज अँड एक्सटर्नल डिसइकॉनॉमीज या विषयावरती टॉपिकवरती लेक्चर देणार आहे. बहिर्गत बचती आणि बहिर्गत तोटे हे जे प्रकरण आहे, हा जो विषय आहे, हा अर्थशास्त्रामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स मधला विषय आहे आणि हे प्रकरण BA, BCom, MA, MBA या सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे. मागच्या तासाला आपण अंतर्गत बचती म्हणजे काय हे पाहिलं. व्हॉट इज इंटरनल इकॉनॉमीज? तर अंतर्गत बचती म्हणजे अशा बचती की ज्या बचती उद्योग संस्थांना त्यांचा आकार वाढल्यामुळे मिळतात. म्हणजे ज्या उद्योग संस्थेचं आकारमान मोठं असतं त्या उद्योग संस्थांना जे फायदे मिळतात त्याला अंतर्गत बचती असं म्हणतात. म्हणजे अंतर्गत बचती ह्या उद्योग संस्थेच्या आकारमानावर अवलंबून असतात. इंटरनल इकॉनॉमीज डिपेंड्स ऑन साइज ऑफ फर्म. म्हणजे ह्या बचती किंवा हे फायदे फक्त त्याच उद्योग संस्थेला मिळतात ज्या उद्योग संस्थेचा आकार मोठा असतो किंवा जी उद्योग संस्था मोठ्या प्रमाणावर उत्पादन करते. त्या उद्योग संस्थेला जे फायदे मिळतात त्या फायद्यांना अंतर्गत बचती किंवा अंतर्गत फायदे असं म्हणतात. तर बहिर्गत बचती, एक्सटर्नल इकॉनॉमीज, त्याला बाह्य लाभ, बाह्य फायदे असं सुद्धा म्हणतात. तर उद्योग संस्थांना ज्या बाह्य बचती मिळतात, जे बहिर्गत फायदे मिळतात, हे फायदे उद्योग संस्थेच्या आकारमानावर अवलंबून नसतात. हे फायदे लहान उद्योग संस्थेलाही मिळतात आणि मोठ्या आकाराच्या उद्योग संस्थांना सुद्धा मिळतात. आणि म्हणून बहिर्गत बचती किंवा बहिर्गत फायदे म्हणजे जे फायदे सर्वच लहान मोठ्या उद्योग संस्थांना स्थानिकीकरणामुळे मिळतात किंवा त्यांची संख्यात्मक वाढ झाल्यामुळे मिळतात, उद्योग संस्थांची वाढ झाल्यामुळे मिळतात, त्या फायद्यांना बहिर्गत फायदे किंवा बाह्य बचती असं म्हणतात. म्हणजे एकाच ठिकाणी अनेक उद्योग संस्था, अनेक कंपन्या, अनेक कारखाने स्थापन झाल्यामुळं त्या सर्व उद्योग संस्थांना जे फायदे मिळतात त्यांना बाह्य फायदे असं म्हणतात. आणि हे फायदे लहान आकाराच्या उद्योग संस्थांनाही मिळतात आणि मोठ्या आकाराच्या उद्योग संस्थांना सुद्धा मिळतात. पण अंतर्गत बचती फक्त मोठ्या आकाराच्या उद्योग संस्थांनाच मिळतात. लहान आकाराच्या उद्योग संस्थांना अशा प्रकारचे फायदे मिळत नाहीत. पण बाह्य बचती मात्र सर्वच प्रकारच्या लहान मोठ्या उद्योग संस्थांना मिळतात. कारण बाह्य बचती ह्या उद्योग संस्थेच्या आकारमानावर अवलंबून नसतात, तर उद्योग संस्थेच्या वाढीवर अवलंबून असतात. उद्योग संस्थांचा विस्तार झाल्यामुळं, उद्योग संस्थांची वाढ झाल्यामुळं, उद्योग संस्थांच्या किंवा कारखान्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळं जे विविध फायदे मिळतात त्या फायद्यांना
बाह्य बचती, बाह्य फायदे असं म्हणतात. तर हे जे बाह्य फायदे आहेत, बाह्य बचती आहेत, ते आपण थोडक्यात पाहूया. स्थानिकीकरणाच्या बचती, पहिला पॉइंट. बाह्य बचती पहिला पॉइंट असा आहे, तो म्हणजे स्थानिकीकरणाच्या बचती किंवा त्याला केंद्रीकीकरणाच्या बचती असं सुद्धा म्हणतात. कॉन्सन्ट्रेशन और लोकलायझेशन, इकॉनॉमीज ऑफ कॉन्सन्ट्रेशन किंवा लोकलायझेशन. स्थानिकीकरण याचा अर्थ किंवा केंद्रीकरण याचा अर्थ जेव्हा एकाच ठिकाणी, एकाच विशिष्ट ठिकाणी विविध वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्था स्थापन होतात, तेव्हा त्याला उद्योग संस्थेचं केंद्रीकरण किंवा उद्योग संस्थेचं स्थानिकीकरण असं म्हणतात. एकाच ठिकाणी, एकाच विशिष्ट भूभागात जेव्हा विविध प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करणारे अनेक कारखाने स्थापन होतात, अनेक उद्योग संस्था स्थापन होतात, तेव्हा त्याला उद्योग संस्थांचं स्थानिकीकरण किंवा कारखान्यांचं केंद्रीकरण म्हणतात. आणि त्यामुळं सर्व उद्योग संस्थांना जे फायदे होतात, त्या फायद्यांना स्थानिकीकरणाच्या बचती किंवा केंद्रीकरणाच्या बचती असं म्हणतात. कोणते फायदे होतात स्थानिकीकरणामुळं? स्थानिकीकरण म्हणजे एकाच ठिकाणी अनेक कारखाने स्थापन होणं, एकाच ठिकाणी अनेक उद्योग संस्था स्थापन होणं. आणि अशा प्रकारे जेव्हा देशात विविध ठिकाणी, एकाच ठिकाणी अशा प्रकारे कारखान्यांचं नेटवर्क उभा राहतं, अनेक कारखाने स्थापन होतात, तेव्हा त्या सर्व लहान मोठ्या कारखान्यांना जे फायदे होतात, त्या फायद्यांना स्थानिकीकरणाचे फायदे किंवा उद्योग संस्थांचं केंद्रीकरण घडून आल्यामुळं मिळणारे फायदे असं म्हणतात. तर पहिला फायदा असा आहे की उद्योग संस्थांचं एकाच ठिकाणी स्थानिकीकरण झाल्यामुळं कुशल मजुरांची उपलब्धता होते. कुशल मजुरांची टंचाई भासत नाही, कारण एकाच ठिकाणी अनेक कारखाने स्थापन झाल्यामुळं, अनेक उद्योग स्थापन झाल्यामुळं देशाच्या कानाकोपऱ्यातले कुशल कामगार हे कामाच्या शोधात त्या ठिकाणी येतात आणि त्यामुळं सर्व उद्योग संस्थांना कुशल मजूर सहजपणे उपलब्ध होतात. आपल्याला माहित आहे की कुशल मजुरांची टंचाई असते आणि अशा प्रकारे एक दोन कारखाने फक्त स्थापन झाले असतील एका ठिकाणी, तर त्या ठिकाणी कुशल कामगार येत नाहीत. पण एकाच ठिकाणी 30, 40, 50, 100 कारखाने जर स्थापन झाले असतील, म्हणजे उद्योग संस्थांचं केंद्रीकरण झालं असेल, तर त्या ठिकाणी कामाच्या शोधार्थ राज्यातले, देशभरातले, विदेशातले सुद्धा कुशल मजूर उपलब्ध होतात आणि त्यामुळं उद्योग संस्थांना कुशल मजुरांची टंचाई भासत नाही. कुशल मजुरांची उपलब्धता झाल्यामुळं चांगल्या प्रकारचं उत्पादन करता येतं, उत्पादनाची गुणवत्ता, क्वालिटी सुधारते, उत्पादनाचा खर्च कमी येतो आणि उद्योग संस्थांच्या नफ्यात वाढ होते. दुसरा जो भाग आहे तो भाग असा की स्थानिकीकरणामुळं, म्हणजे एकाच ठिकाणी अनेक कारखाने स्थापन झाल्यामुळं त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र स्थापन होतात, कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन होतात. म्हणजे अप्रशिक्षित मजुरांना प्रशिक्षित करण्यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र स्थापन होतात आणि त्यामुळं अप्रशिक्षित कामगार प्रशिक्षित बनतात आणि त्यामुळं त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते, उत्पादकतेत वाढ होते, उत्पादनाची क्वालिटी चांगली राहते आणि कुशल मजुरांच्यामुळं उत्पादनाचा खर्च सुद्धा कमी होतो. तर अशा प्रकारे उद्योग संस्थेचं स्थानिकीकरण झाल्यामुळं त्या ठिकाणी कौशल्य केंद्र उपलब्ध होतात, अप्रशिक्षित कामगारांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन होतात आणि त्याचा फायदा त्या भागातल्या सर्वच लहान मोठ्या उद्योग संस्थांना होतो. उद्योग संस्थांचं स्थानिकीकरण झाल्यामुळं त्या परिसरामध्ये संशोधन संस्था स्थापन होतात,
मग व्यवस्थापना संदर्भात संशोधन असेल किंवा वस्तूच्या गुणवत्तेसंदर्भात संशोधन असेल, वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन की जे संशोधन उद्योग संस्थांना मॅनेजमेंटच्या संदर्भात, वस्तूचं उत्पादन करण्याच्या संदर्भात अतिशय उपयुक्त असतं. अशा प्रकारे ज्या ठिकाणी अनेक कारखाने असतात त्या ठिकाणी संशोधन संस्था स्थापन होतात आणि त्यामुळं कच्च्या मालाची क्वालिटी असेल किंवा पक्क्या मालाचा दर्जा असेल या संदर्भात संशोधन होतं आणि त्यामुळं कच्च्या मालाची क्वालिटी चांगली राहते, पक्क्या मालाची क्वालिटी चांगली राहते, उत्पादनाचा खर्च कमी येतो आणि नफ्यामध्ये वाढ होते. त्याचबरोबर या संशोधन संस्था चांगल्या प्रभावी व्यवस्थापनासंदर्भातही संशोधन करतात. त्यामुळे चांगलं कार्यक्षम असं व्यवस्थापन सर्व प्रकारच्या उद्योग संस्थांना उपलब्ध होतं. एकाच ठिकाणी अनेक कारखाने स्थापन झाल्यामुळं आणखी एक फायदा होतो. तो फायदा म्हणजे वाहतुकीच्या खर्चात बचत होते. लहान मोठ्या उद्योग संस्थांना कच्च्या मालाची आणि पक्क्या मालाची ने-आण करण्यासाठी वाहतुकीची साधनं आवश्यक असतात आणि अशा प्रकारे एकाच ठिकाणी अनेक कारखाने स्थापन झाले तर त्या ठिकाणी ट्रक असेल, टेम्पो असेल, कंटेनर असेल, ही वाहतुकीची साधनं उपलब्ध होतात आणि त्यामुळं वाहतूक साधनांची टंचाई या उद्योग संस्थांना भेडसावत नाही. त्याचबरोबर ज्या ट्रकमधून, ज्या टेम्पोमधून कच्च्या मालाची वाहतूक केली जाते त्याच साधनामधून पक्क्या मालाची सुद्धा वाहतूक केली जाते. त्यामुळं उद्योग संस्थांचा वाहतुकीचा खर्च कमी येतो. आणखी एक फायदा या ठिकाणी सांगता येईल, तो फायदा म्हणजे पायाभूत सुविधा उपलब्ध होतात. वीज असेल, पाणी असेल, बँका असतील, वित्तीय संस्था उपलब्ध होतात. एकाच ठिकाणी अनेक कारखाने स्थापन झाल्यामुळं सरकारकडून या सुविधा पुरवल्या जातात. विजेची टंचाई भासत नाही, विजेच्या भारनियमनाचा प्रश्न भेडसावत नाही. सरकार वीज पुरवते, स्वस्तात वीज पुरवते, पुरेशा प्रमाणात वीज पुरवते. त्याचबरोबर एकाच ठिकाणी अनेक कारखाने स्थापन झाल्यामुळं सरकारकडून या उद्योग संस्थांना पुरेशा प्रमाणात पाण्याची सुद्धा उपलब्धता होते. त्याचबरोबर सरकारकडून चांगले रस्ते सुद्धा त्या औद्योगिक वसाहतीमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. विमा संस्था स्थापन होतात, त्या ठिकाणी बँकांची स्थापना होते, बँकांकडून पुरेशा प्रमाणात भांडवल या उद्योग संस्थांना मिळतं आणि त्यामुळे उत्पादनात अडथळे येत नाहीत. त्याचबरोबर एकाच ठिकाणी अनेक कारखाने स्थापन झाल्यामुळं त्या भागामध्ये कच्चा माल पुरवणाऱ्या संस्था स्थापन होतात. त्यामुळं कच्च्या मालाची सहजपणे उद्योग संस्थांना उपलब्धता होते. त्याचबरोबर मोठ्या उद्योगांना विविध प्रकारच्या उपयुक्त सेवा पुरवणाऱ्या संस्था सुद्धा त्या ठिकाणी स्थापन होतात. आणखी एक फायदा असा आहे, तो फायदा म्हणजे उद्योग संस्थांना जे स्पेअर पार्ट्स लागतात, सुट्टे भाग लागतात, हे स्पेअर पार्ट्स पुरवणाऱ्या संस्था सुद्धा, एजन्सी सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होतात. तर अशा प्रकारे बाह्य बचती किंवा उद्योग संस्थांना मिळणारे बहिर्गत फायदे, त्यापैकी पहिला फायदा आपण बघितला, तो फायदा म्हणजे स्थानिकीकरणाच्या बचती किंवा केंद्रीकरणाच्या बचती. म्हणजे एकाच ठिकाणी अनेक कारखाने, अनेक उद्योग संस्था स्थापन झाल्यामुळं उद्योग संस्थांना मिळणारे फायदे आपण पाहिले. म्हणजे कुशल मजूर उपलब्ध होतात, कुशल मजुरांची टंचाई भासत नाही, वाहतूक खर्चात बचत होते, संशोधन संस्था स्थापन होतात, त्याचबरोबर वीज, पाणी, रस्ते, विमा, बँका या सुविधा उपलब्ध होतात. तर अशा प्रकारे हा पहिला फायदा आपण बघितला. बाह्य बचती किंवा बहिर्गत बचती दुसरा फायदा असा आहे, तो फायदा म्हणजे माहिती विषयक बचती. एकाच ठिकाणी उद्योग संस्थांचं केंद्रीकरण झाल्यामुळं या उद्योग संस्था एकत्र येऊन संघटना स्थापन करून उद्योग संस्थांना जी विविध प्रकारची माहिती लागते त्या माहितीचं आदान प्रदान करतात. म्हणजे बाजारपेठेची संपूर्ण माहिती आवश्यक असते. कच्चा माल कुठे मिळतो, पक्का माल कोणत्या बाजारात, कोणत्या ठिकाणी
जास्त किमतीला विकला जाईल याची सुद्धा माहिती आवश्यक असते. कारण नुसतं उत्पादन करून चालत नाही, नुसतं चांगलं उत्पादन करून चालत नाही, तर ते उत्पादन चांगल्या बाजारपेठेत, योग्य बाजारपेठेत चांगल्या किमतीला विकलं गेलं पाहिजे, तरच नफ्यात वाढ होते. तर अशा प्रकारची माहिती सर्व उद्योग संस्थांना मिळू शकते. कारण अनेक उद्योग संस्था एकाच ठिकाणी स्थापन झालेल्या असतात आणि त्यामुळं या उद्योग संस्था एकत्र येऊन अशा प्रकारची माहिती गोळा करतात आणि ही माहिती सर्व उद्योग संस्थांना उपलब्ध होते. साप्ताहिक असतील, मासिक असतील, वार्षिक असतील, ह्या अशा प्रकारच्या साप्ताहिकातून, मासिकातून, वार्षिकातून उद्योग संस्थांना लागणारी सर्व प्रकारची माहिती, सर्व प्रकारची आकडेवारी उपलब्ध होते. म्हणजे कच्चा माल कुठे मिळतो, पक्का माल कुठे विकला जाईल, अशा प्रकारची सर्व जी माहिती आहे ही सर्व माहिती उद्योग संस्थांना मिळते आणि त्यामुळं त्यांच्या नफ्यात वाढ होते. तर अशा प्रकारे उद्योग संस्थांना विविध प्रकारची जी माहिती आवश्यक असते, सरकारचं करविषयक धोरण असेल किंवा बँकांचं कर्ज असेल, कर्जावरती व्याजाचे दर असेल, भांडवलाची माहिती असेल, शेअर्स किंवा कर्ज रोख्यांची खरेदी विक्री या संदर्भात माहिती असेल, कच्च्या मालाची उपलब्धता, पक्क्या मालाच्या विक्रीच्या बाजारपेठांची माहिती असेल, ही सर्व प्रकारची माहिती उद्योग संस्थांना केंद्रीकरणामुळे मिळते. हा एक अतिशय महत्वाचा फायदा आहे. सर्व प्रकारच्या उद्योग संस्थांना मिळणारा आणखी एक तिसरा फायदा आहे, तिसरा बहिर्गत लाभ आहे, तो म्हणजे बहिर्गत विशेषीकरणाच्या बचती, इकॉनॉमीज ऑफ स्पेशलायझेशन. उदाहरणार्थ, एखादी वस्तू तयार करायची असेल तर त्या वस्तूवरती अनेक प्रक्रिया करावी लागते आणि मग ती एक वस्तू बनते. आणि अशा प्रकारे एखाद्या वस्तूवरती प्रक्रिया करण्यासाठी अनेक प्रकारचे तज्ज्ञ लागतात, विशेष तज्ज्ञ लागतात आणि या तज्ज्ञांची जी उपलब्धता आहे ही उपलब्धता स्थानिकीकरणामुळं, केंद्रीकरणामुळं उद्योग संस्थांना सहजपणे होऊ शकते. वेगवेगळ्या विषयातले जे तज्ज्ञ असतात, या तज्ज्ञांची सेवा या सर्व लहान उद्योग संस्थांना मिळतात, मोठ्या उद्योग संस्थांना सुद्धा मिळतात आणि त्यामुळं विशेषीकरणाचे जे फायदे आहेत हे फायदे मिळवता येतात. अनेक प्रकारचे तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ सहज उपलब्ध झाल्यामुळं उत्पादन कमी वेळात करता येतं, कमी खर्चात करता येतं आणि दर्जेदार उत्पादन बनवता येतं. त्यामुळे विक्रीत वाढ होते आणि नफ्यामध्ये सुद्धा वाढ होते. तर अशा प्रकारे विशेषीकरणाचे जे फायदे आहेत, हे विशेषीकरणाचे फायदे उद्योग संस्थांना मिळतात आणि या फायद्यांना बाह्य फायदे असं म्हणतात, कारण हे फायदे सर्व प्रकारच्या उद्योग संस्थांना मिळतात. तर अशा प्रकारे जे बहिर्गत फायदे आहेत ते फायदे 3 आहेत. एक, स्थानिकीकरणाच्या बचती, 2, माहिती विषयक बचती आणि तिसरा पॉइंट आता आपण बघितला, विशेषीकरणाच्या बचती. तर अशा प्रकारे बाह्य बचती 3 आहेत. या बाह्य बचतीमुळं उद्योग संस्थेचा उत्पादनाचा खर्च कमी होतो, उत्पादन कमी वेळात वेगानं वाढतं, उत्पादनात वाढ होते. त्याचबरोबर उत्पादनाचा, व्यवस्थापनाचा दर्जा सुधारतो आणि उद्योग संस्थांना जास्तीत जास्त नफा मिळतो. कारण आपल्याला माहित आहे की प्रत्येक उद्योग संस्थेचं उद्दिष्ट हे जास्तीत जास्त नफा मिळवणं हे असतं. टू गेट मॅक्झिमम प्रॉफिट, जास्तीत जास्त नफा मिळवणं हे प्रत्येक उद्योग संस्थेचं उद्दिष्ट असतं आणि हे उद्दिष्ट बाह्य बचतीमुळं गाठणं प्रत्येक उद्योग संस्थेला शक्य होतं. आता या लेक्चर मधला पुढचा जो भाग आहे तो भाग म्हणजे एक्सटर्नल डिसइकॉनॉमीज, बहिर्गत बेबचती किंवा बाह्य तोटे किंवा बहिर्गत तोटे. म्हणजे ज्याप्रमाणे दीर्घकाळात उद्योग संस्थांना केंद्रीकरणामुळं जसे काही बाह्य फायदे होतात, त्याचप्रमाणे दीर्घकाळात काही तोटे सुद्धा होतात.
आता बाह्य बचती म्हणजे काय किंवा बहिर्गत बचती म्हणजे काय? केंद्रीकरण, कॉन्सन्ट्रेशन, उद्योग संस्थांचं केंद्रीकरण, कॉन्सन्ट्रेशन किंवा लोकलायझेशन मर्यादेपेक्षा जास्त झालं तर उद्योग संस्थांना जे तोटे होतात त्यांना बाह्य तोटे असं म्हणतात. म्हणजे उद्योग संस्थांचं केंद्रीकरण, कॉन्सन्ट्रेशन किंवा लोकलायझेशन जर मर्यादेपेक्षा जास्त झालं, प्रमाणापेक्षा जास्त झालं, अतिरिक्त झालं तर जे तोटे होतात त्याला बाह्य तोटे असं म्हणतात. म्हणजे बहिर्गत फायदे केव्हा मिळतात? जोपर्यंत उद्योग संस्थांची वाढ पर्याप्त असते, योग्य असते, पुरेशा प्रमाणावर असते, तोपर्यंतच हे फायदे मिळतात. पण दीर्घकाळात त्याच ठिकाणी उद्योग संस्थांची, कारखान्यांची जर बेसुमार वाढ झाली, अतिरिक्त वाढ झाली, प्रमाणापेक्षा जास्त उद्योग संस्था स्थापन झाल्या तर दीर्घकाळात सर्व उद्योग संस्थांना काही तोटे अनुभवास येतात, काही तोटे जाणवू लागतात. त्याला बाह्य बेबचती, एक्सटर्नल डिसइकॉनॉमीज असं म्हणतात. तर हे जे बाह्य तोटे आहेत हे तोटे आपण थोडक्यात बघूया. पहिला तोटा आहे तो तोटा असा आहे की वाहतूक विषयक समस्या. कारण एकाच ठिकाणी अनेक कारखाने, अनेक उद्योग संस्था जर मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या, पर्याप्त प्रमाणापेक्षा जास्त, गरजेपेक्षा जास्त, मर्यादेपेक्षा जास्त कारखाने स्थापन झाले तर तिथल्या वाहतूक सुविधेवरती ताण पडतो. वाहतूक साधनांची टंचाई भासते. ट्रक असेल, टेम्पो असेल, कंटेनर असेल, अनेक प्रकारची वाहतुकीची साधनं आहेत. या वाहतूक साधनावरती ताण पडतो आणि त्यामुळं वाहतूक साधनांचे जे मालक आहेत हे मालक वाहतुकीचे दर वाढवतात, वाहतुकीचं भाडं वाढवतात आणि त्यामुळं उद्योग संस्थेचा उत्पादनाचा खर्च वाढतो. त्याचबरोबर वाहतुकीची साधनं वेळेवर न मिळाल्यामुळं कारखान्यात कच्चा माल वेळेवर आणता येत नाही, पक्का माल बाजारात वेळेवर पोहोच करता येत नाही, त्यामुळे उद्योग संस्थेचं नुकसान होतं. कच्चा माल वेळेवर न आणता आल्यामुळं उद्योग संस्थेच्या उत्पादनाच्या प्रक्रियेत खंड पडतो आणि वाहतूक साधनांच्या टंचाईमुळं तयार झालेला पक्का माल बाजारात वेळच्या वेळी पोहोचवता न आल्यामुळं उद्योग संस्थांना तोटा होतो किंवा उद्योग संस्थांचा नफा कमी होतो, त्यांची विक्री कमी होते. तर अशा प्रकारे अतिरिक्त केंद्रीकरणामुळं उद्योग संस्थांना जो पहिला तोटा होतो तो तोटा म्हणजे वाहतुकीचं भाडं वाढतं आणि उत्पादनाचा खर्च वाढतो, नफ्याचं प्रमाण कमी होतं. दुसरा बाह्य तोटा आहे तो म्हणजे त्या परिसरातल्या जमिनींच्या किमतीत मोठी वाढ होते. म्हणजे अनेक उद्योग संस्था एकाच ठिकाणी स्थापन होतात आणि गरजेपेक्षा जर कारखाने जास्त स्थापन होऊ लागले तर त्या ठिकाणी ज्या जमिनी आहेत ह्या जमिनीची टंचाई भासते, जमिनीचा तुटवडा भासतो आणि त्यामुळं जमिनीचे मालक जमिनीच्या किमती वाढवतात आणि जमिनीच्या किमती वाढल्यामुळं उद्योग संस्थांचा उत्पादनाचा खर्च वाढतो. त्यामुळं पक्क्या मालाच्या किमती वाढतात आणि पक्क्या मालाच्या किमती वाढल्यामुळं मागणी कमी होते, विक्री कमी होते, उद्योग संस्थांचं नुकसान होतं. तर अशा प्रकारे एकाच ठिकाणी अनेक उद्योग संस्था जर स्थापन झाल्या तर त्या ठिकाणच्या जमिनीच्या ज्या किमती आहेत या जमिनीच्या किमतीमध्ये वाढ होते आणि उत्पादनाचा खर्च वाढतो. तिसरा बाह्य तोटा आहे तो म्हणजे कामगारांची टंचाई भासते. कारण गरजेपेक्षा, मर्यादेपेक्षा, प्रमाणापेक्षा जास्त कारखाने एकाच ठिकाणी स्थापन झाले तर त्या ठिकाणी कामगारांची टंचाई जाणवते, कामगार मिळत नाहीत आणि त्याचा परिणाम असा होतो की कामगार आपले मजुरीचे दर वाढवतात, कामगार संघटना वेतनात वाढ घडवून आणतात आणि त्यामुळं उत्पादनाचा खर्च वाढतो. म्हणजे एकतर पुरेसे मजूर मिळत नाहीत, कामगाराची टंचाई भासते, उत्पादनाच्या प्रक्रियेत त्यामुळं खंड पडतो. त्याचबरोबर हे जे मजूर आहेत हे मजूर आपल्या मजुरीत वाढ घडवून आणतात
आणि त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो. चौथा बाह्य तोटा असा आहे, तो म्हणजे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होते. एकाच ठिकाणी अनेक उद्योग संस्था स्थापन झाल्यामुळं या उद्योग संस्थांकडून कच्च्या मालाच्या मागणीत वाढ होती आणि त्यामुळं कच्चा माल पुरवणाऱ्या ज्या संस्था आहेत, कच्चा माल उत्पादन करणारे जे उद्योग आहेत, हे उद्योग कच्च्या मालाच्या किमती वाढवतात आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळं उद्योग संस्थांचा उत्पादनाचा खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळं त्यांचा नफा कमी होतो. तर अशा प्रकारे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होते. त्याचबरोबर कच्चा माल चांगल्या क्वालिटीचा मिळत नाही, कारण अनेक उद्योग संस्थांची कच्च्या मालाची मागणी वाढलेली असते. त्यामुळे दीर्घकाळात उत्पादनाचा खर्च वाढतो, नफ्याचं प्रमाण कमी होतं. पाचवा तोटा आहे तो म्हणजे वित्तीय समस्या निर्माण होतात, भांडवलविषयक समस्या निर्माण होतात. एकाच ठिकाणी अनेक कारखाने स्थापन झाल्यामुळं, स्थानिकीकरणामुळं भांडवलाला, कर्जाला मागणी वाढते, बँकिंग व्यवसायावरती, वित्तीय संस्थांवरती ताण पडतो आणि म्हणून उद्योग संस्थांना पुरेशा प्रमाणात भांडवल उपलब्ध होत नाही, पुरेशा प्रमाणात कर्ज मिळत नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचं उद्दिष्ट त्यांना गाठता येत नाही. भांडवलाअभावी उद्योग संस्थांची वाढ करता येत नाही, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येत नाही आणि त्यामुळं उद्योग संस्थांचा जो नफा आहे हा नफा कमी होतो. आणखी एक तोटा आहे, तो तोटा म्हणजे वीज टंचाई. मोठ्या प्रमाणात विजेची टंचाई निर्माण होते, कारण अनेक उद्योग संस्था एकाच ठिकाणी स्थापन झाल्यामुळं त्यांची जी विजेची मागणी आहे, ही विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. तर अशा प्रकारे जेव्हा एकाच ठिकाणी अनेक उद्योग संस्था स्थापन होतात, एकाच ठिकाणी अनेक कारखाने स्थापन होतात, तेव्हा त्यांना काही फायदे मिळतात. त्यांना बाह्य फायदे किंवा बाह्य बचती असं म्हणतात. पण हे फायदे जेव्हा उद्योग संस्थांची वाढ पर्याप्त असते, मर्यादित असते, तेव्हाच मिळतात. हे फायदे आपण बघितले, स्थानिकीकरणाच्या बचती, माहिती विषयक बचती आणि विशेषीकरणाच्या बचती. परंतु जर उद्योग संस्थांचा विस्तार, उद्योग संस्थांची कारखान्यांची संख्यात्मक वाढ एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाली, तर जे तोटे होतात त्याला बहिर्गत तोटे असं म्हणतात. म्हणजे उद्योग संस्थांची वाढ अतिरिक्त झाल्यामुळं, पर्याप्त प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळं जे तोटे होतात त्या तोट्यांना बहिर्गत तोटे किंवा बाह्य तोटे असं म्हणतात. म्हणजे वाहतूक विषयक समस्या निर्माण होते, वाहतूक सुविधेवरती ताण पडतो, जमिनीच्या किमतीत वाढ होते, कामगारांची टंचाई भासते, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होते, वित्तीय समस्या निर्माण होतात, वीज टंचाई निर्माण होते. तर अशा प्रकारे एकाच ठिकाणी जर अतिरिक्त उद्योग संस्था स्थापन झाल्या तर आदानांच्या किमती वाढतात. इनपुट्स, वीज असेल, पाणी असेल, कच्चा माल असेल, यांच्या किमती वाढतात. मजुरीचे दर वाढतात, खंडाचे दर वाढतात, म्हणजे जमिनीच्या किमती वाढतात, जमिनीचं भाडं वाढतं आणि यामुळं दीर्घकाळात उद्योग संस्थेचा उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळं उद्योग संस्थेचा नफा कमी होतो. तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण बाह्य बचती आणि बाह्य तोटे म्हणजे काय हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. बाह्य बचती याचा अर्थ उद्योग संस्थांची संख्यात्मक वाढ झाल्यामुळं उद्योग संस्थांना जे फायदे होतात त्यांना बाह्य बचती किंवा बाह्य फायदे असं म्हणतात. आणि मर्यादेपेक्षा, प्रमाणापेक्षा जास्त कारखाने, उद्योग संस्था एकाच ठिकाणी जेव्हा उभ्या राहतात तेव्हा त्या उद्योग संस्थांना जे तोटे होतात त्या तोट्यांना बाह्य तोटे असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे लेक्चर आपण ऐकलत त्याबद्दल मी आभारी आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.